राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री पंत महाराज की जय. पंत संप्रदाय की जय. आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत. कथा नंबर 2. महाराज रामानंद. बेळगाव शहरात रामा नावाचा एक पोलीस राहत होता. मद्यप्राशन करणे आणि तमाशा पाहणे हा त्याचा शौक होता. तो बेळगाव शहरातील बुरुड गल्लीतील दारूच्या दुकानात मद्यप्राशन करून घरी जाताना मोठ्या आवाजात लावणी म्हणणे हा त्याचा नित्यनेम होता. श्री पंत महाराजांचे गुरुबंधू परशुराम धामणेकर यांचे घरी नित्य होत असलेल्या भजनाचा बेरंग हा रामा मोठ्या आवाजात लावणी म्हणून करीत. या गोष्टीचा त्यास आनंद वाटत असे. एकदा श्री पंत महाराजांच्या समवेत भजन चालू असता भजन बंद पडलेले पाहून श्रीपंतांनी रामास बोलवून, तुझ्या या ईश्वरदत्त वाणीचा उपयोग तमाशातील लावणी म्हणण्यापेक्षा देवाचे भजन करशील तर तुझ्या जन्माचे सार्थक होईल, असे श्रीपंत महाराज म्हणताच, मी जर देव पाहिलाच नाही तर त्या देवाचे भजन माझ्याकडून होणारच कसे? आपण मला देव दाखवाल तर मी नक्की त्याचे भजन करेन, असे रामा म्हणताच, ठीक आहे, तुला सवड मिळताच येथे किंवा आमच्या वाड्यावर भजनाला ये. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. हे श्रीपंत महाराजांचे निश्चयाचे बोल ऐकून रामास आश्चर्य वाटले व तो पाया पडून निघून गेला. परिसाचा संग लोहासी होता, त्यासी तो सुवर्ण करी, तसे रामाचे झाले. श्रीपंत महाराजांच्या नुसत्या दर्शनाने त्याच्या वृत्तीत बदल होऊ लागला. काही दिवसांनी रामा रोज भजनास येऊन आपल्या गोड आवाजाने भजनात रंग भरू लागला. त्याची वृत्ती अध्यात्माकडे वळू लागली. भजनानंदाने ब्रह्मानंद मिळतो याचा प्रत्यक्ष अनुभव रामास मिळू लागला. श्री पंतगुरूंचे नाम निंदेने अथवा चेष्टेने घेतले तर आपले पाप व दोष नाहीसे होतात. कधी भजन, कधी श्रीपंतमुखे बोध ऐकून सर्वही सद्गुरु रूप दिसे. शिष्ट असो वा दुष्ट असो, सदाचारी वा दुराचारीस अनुभव देत असे. याप्रमाणे रामास नवीन जीवन जगण्याची उभारी आली व त्याची श्रीपंतचरणी पूर्ण श्रद्धा बसून गुरुच्या कृपेसाठी व प्राप्तीसाठी त्याचे मन तळमळू लागले. रामात झालेला बदल व गुरुप्राप्तीची तळमळ पाहून सन 1886 एका शुभ दिवशी श्रीपंत महाराजांनी त्याच्या मस्तकी कृपेचा हात ठेवताच रामा प्रेमाश्रूंनी न्हावून निघाला. आज माझ्या नरजन्माचे सार्थक झाले, असे कृतकृत्याचे उद्गार त्याचे तोंडून बाहेर निघाले. वा वा सद्गुरु माऊली, अघटित करणी त्वा केली. या सद्गुरु दर्शनाने, बोधाने व भजनाने व्यसनी रामा हा सदाचारी बनला. रामास सद्गुरु श्री पंतांशिवाय
व भजनाशिवाय काहीच सुचेना. त्याचा परिणाम नोकरी व प्रपंचावर होऊ लागला. रामाचा स्वभाव स्वाभिमानी असल्याने नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून व सतत भजनात दंग असलेल्या रामाने नोकरीचा राजीनामा दिला. अंगी बांधलेली वैराग्याची परिसीमा होऊन रामाने श्रीपंतवाड्यात येऊन सद्गुरूचे दर्शन घेतले. गुरुराया, मी नोकरीचा राजीनामा दिला. आता फक्त आपली चाकरी करून राहिलेले आयुष्य आपल्या भजनानंदात घालवून आपले नाव गाजवावे एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा आपण मला कफनी घालण्याची परवानगी द्यावी. हे रामाचे निश्चयाचे बोल ऐकून श्रीपंत महाराजांना खूप कौतुक व आश्चर्य वाटले. रामा, तुला कफनी देण्यास माझी काहीच हरकत नाही. त्यासाठी तुझ्या पत्नीची परवानगी असेल तरच तुला कफनी मिळेल, अन्यथा नाही. मूर्तिमंत वैराग्य, एकनिष्ठ पंथभक्ती अशा अनेक गुणांनी संपन्न असलेला रामा दुसऱ्याच दिवशी आपल्या पत्नीसह श्री पंतदर्शनास आला. त्याच्या पत्नीने कफनीस परवानगी देताच श्रींनी मोठ्या समारंभाने विधीपूर्वक रामास कफनी घातली व प्रेमालिंगन देऊन, रामा, तू समर्था घरचा पोळ आहेस. समर्थांचे नाव आनंदाने घेऊन माझा अवधूत संप्रदाय तू चालव. तुला काही कमी पडणार नाही, असा श्रीपंत महाराजांनी कृपाशीर्वाद दिला. श्रीपंत महाराजांनी दिलेली ही पहिली कफनी होय. कफनी परिधान केलेला रामा आपला वेळ भजन व नामस्मरणात घालवू लागला. उदरनिर्वाहासाठी हातात एकतारी चिपळ्या व काखेत झोळी घेऊन आपल्या पत्नीसह भजन फेरी करू लागला. बेळगावमध्ये भजन करीत हिंडत असता रामाचे समन्वयक सहकारी पोलीस त्याची चेष्टा करीत. त्यामुळे व्यथित होऊन एके दिवशी श्रीपंत महाराजांची परवानगी घेऊन आपल्या पत्नीसह रामा करवीर कोल्हापूर नगरीत आला. ईश्वरदत्त गळ्याची देणगी लाभलेल्या रामाने आपल्या गोड गळ्याने व पहाडी आवाजाने गायलेल्या श्रीपंतांच्या भजनात येथील लोक रमू लागले. काही लोक रस्त्यात थांबून भजन ऐकू लागले, तर काही महाराज रामानंद म्हणून त्यांच्या पाया पडू लागले. एके दिवशी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांचा मोती नावाचा हत्ती पिसाळलेला होता. तो साखळदंड तोडून रस्त्याने सैरावैरा पळू लागला. लोकही भीतीने पळू लागले. समोरून महाराज रामानंद हातात एकतारी घेऊन, सद्गुरु भक्ता दुर्लभ ऐसे नाही त्रिभुवनी, हरिहर ब्रह्मा वंद्यची होतो पूज्यतो जनी विजनी, हे श्री गुरु पंतगुरूंचे पद विदेह स्थितीने म्हणत येत होते. लोकांनी व शिपायांनी महाराज बाजूला व्हा, हत्ती आला, हत्ती आला असे आवाज दिले, पण घडले भलतेच. एकतारी व
चिपळ्यांचा झंकार ऐकून पिसाळलेला हत्ती जागच्या जागी उभा राहिला आणि क्षणातच सोंडेने महाराज रामानंदांना उचलले सुद्धा. हा हत्ती आता या गोसावड्याला फेकून देणार असे लोकांना वाटले. मात्र घडले भलतेच. मोतीने महाराज रामानंदांना पाठीवर घेतले व तो हत्ती डौलाने चालू लागला. सद्गुरू श्री पंत महाराजांच्या भजनाची भुरळ माणसांनाच पडते असे नव्हे तर एवढ्या मोठ्या प्राण्यालाही भजन ऐकून भुरळ पडली. हे महाराज रामानंदांचे वैशिष्ट्य. घडलेला चमत्कार लोक रस्त्यात उभे राहून पाहू लागले. हत्ती मात्र राजवाड्यासमोर येऊन खाली बसला आणि महाराज रामानंद पाय उतार होऊन भजन म्हणत निघून गेले. या चमत्काराची बातमी छत्रपती महाराजांच्या कानी पडली. त्यांनी अभिमानाने शिपायांना सांगून महाराज रामानंदांना बोलविले व प्रसन्न होऊन पाहिजे ते बक्षीस माग, आज ते दिले जाईल असे छत्रपती शाहू महाराज म्हणताच, राजा तू फक्त करवीर संस्थानाचा राजा आहेस. माझा गुरु अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याने मला भरपूर दिले आहे. तुझे धन मान संपत्ती मला काहीही नको. अशी ही महाराज रामानंदांची फकिरी वृत्ती. छत्रपती शाहू महाराज आनंदित होऊन त्यांनी काही भजने म्हणावयास सांगितली. त्यावेळी श्रीपंत महाराजांची व स्वतः उत्स्फूर्तपणे स्फुरलेली काही पदे महाराज रामानंदांनी म्हणून दाखविली. त्यांना ईश्वरदत्त आवाजाची देणगी असल्यामुळे छत्रपती शाहू महाराज भजनावर मोहित होऊन त्यांनी बक्षिसाचा खूप आग्रह केला. तेव्हा राजा, तू बक्षीस देणार असशील तर माझ्या मृत्यूनंतर मला पुरण्या इतकी 3 हात जागा मैल खड्ड्याजवळ दे. एवढे बोलून महाराज रामानंद राजमहालातून बाहेर पडले. आज या जागेत त्यांची समाधी आहे व त्या भागाला रामानंद नगर म्हणतात. संपूर्ण करवीर नगरी महाराज रामानंदांनी आपल्या भजन सेवेने अवधूतमय केली. त्यांचे श्रीपंतचरणी अगाध प्रेम, दृढ श्रद्धा, अनन्य भाव, आदर, दृढतम विश्वास असल्यामुळे उंच पळून येणाऱ्या प्रेमाचे प्रतिबिंब म्हणून त्यांना उत्स्फूर्तपणे भजने स्फुरत. ती आजही गावोगावी अनेक भक्तमंडळींच्या कानामनात रुजलेली आहेत. श्रीपंतांचा बोध व आध्यात्मिक ज्ञान लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत महाराज रामानंद समजावून देत असत. त्यांचा तेजस्वी बोध भक्तमंडळी अगदी जीवाचे कान करून ऐकत असत. महाराज रामानंदांनी अवधूत संप्रदायाचा झेंडा करवीर नगरीत फडकवला. त्याचे कौतुक श्रीपंत महाराजांनी केले. संप्रदायाचा प्रसार व शिष्य प्रबोधनाचे कार्य त्यांनी जोमाने करून आपले संपूर्ण आयुष्य श्रीपंत चरणाला वाहून आषाढ कृष्ण 13 जुलै 1904 म्हणजेच श्री पंत महाराजांचे महानिर्वाणाचे अगोदर 1 वर्ष श्री पंतचरणी देह ठेवला. तरी त्यांच्या अनेक शिष्यांनी अवधूत संप्रदायाचे कार्य
पुढे चालू ठेवले. आज कोल्हापूर येथील रामानंद नगर येथे महाराज रामानंदांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने ध्वजारोहण, पालखी सेवा व महाप्रसादाने साजरी केली जाते. वा वा सद्गुरु माऊली अघटित करणी त्वा केली, मुखागर्वी बोध प्रगटिला, ऐकुनी बधिरा शांती झाली. अंधासी परब्रह्म दाविले, थोट्याने ती टाळी पिटली. दत्तावधूत समरस झाले, वाङ्मयासी मिठी पडली. अनेक साधू पुरुष ह्या भारतवर्षात झाले, होत आहेत आणि होणारही. तथापि श्रीपंतांसारखा अनन्य गुरुभक्त, निर्भय बोधाने निशंक करणारा सद्गुरू आणि काही गृह्य न ठेवता शिष्याला सर्व अंतःकरण देऊन टाकून त्यालाच गुरु म्हणून मस्तकी धारण करणारा, याच देही मुक्ती देणारा जणू शुद्ध प्रेमाचा पुतळा असा सद्गुरू सापडणे विरळा. कथा नंबर 3. गजानन महाराज यांची कथा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.